मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. तर मी एवढे सगळे तुम्ही बोला मी काय केलंय, तर हे बघा मी एवढे सगळे गाऊन शिवलेले आहेत. तर कस्टमरचे आहेत हे सगळे गाऊन. आणि हे गाऊन आहे ना मी कुठे घेऊन जाणार आहे, तर मी पहिले राहायची ना रॉमध्ये, तर तिकडचे कस्टमरचे आहेत. मी रूम शिफ्टिंग केल्यामुळे मी इकडे घेऊन आली होती. तर हे गाऊन मी घेऊन जाणार आहे. तर एवढे सगळे त्यांच्या मेजरप्रमाणे मी शिवलेले आहेत. तर गाऊनमध्ये बघा वेगवेगळे प्रकार आहेत. बघा प्लेट्स पण येतात या गाऊनला, आणि याला बंद नॉट गाऊन बोलतात. आपल्या फिटिंगप्रमाणे येतो हा गाऊन. हा बघा पूर्ण प्लेट्स वगैरे इथे प्लेट्स येतात. त्याच्यानंतर वन पीस पण आहेत. हा आपण डेली बाजारात वगैरे पण यूज करू शकतो. अशा वेगळ्या वेगळ्या भरपूर डिझाईनचे गाऊन शिवलेले आहेत मी. ह्याच्यामध्ये फ्रीला हात शिवलेले आहेत बघा. याला छोटेसे कॉन्ट्रास्ट नाही दिले, कारण कस्टमरच्या माहितीप्रमाणे जसं आहे तसं शिवतो. तर त्याचीच फ्रील केलेली आहे या गाऊनला वन पीसमध्ये. त्याच्यानंतर ह्या पूर्ण सगळ्या वेगळ्या वेगळ्या डिझाईन आहेत. हे बघा पूर्ण गाऊनच्या पूर्ण वेगळे वेगळे डिझाईन आहेत. योगमध्ये गाऊन शिवलेले आहेत हे अशा प्रकारामध्ये. योगमध्ये गाऊनला प्लेट्स पण येतात आणि कम्फर्टेबल पण असतात, आणि शिवलेले गाऊन आपल्या मापाप्रमाणे असतात. हा बाटिकमध्ये कपडा येतो, हा प्रिंटेडमध्ये येतो. अशा भरपूर प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या डिझाईन शिवलेले आहेत बघा. मी वेगळे वेगळे गळे शिवलेले आहेत. हे बघा हा सिंपल आहे, 330 मध्ये कपडा असतो, पण खूप छान वाटतो आणि आपण शिवलेला फिटिंगला पण बसतो. ह्याच्यामध्ये हातांना पण फ्रील वगैरे डिझाईन पण बनवता येते. तर याचे फ्रीलचे पण डिझाईनचे पण हात आहेत, तुम्हाला दाखवते. हे बघा हा कॉलरचा गाऊन आहे. ह्याच्यामध्ये कॉलर लावलेली आहे आणि 2 बटन पण दिलेले आहेत खोलण्यासाठी, आणि याला फ्रील आहे या गाऊनला. आणि याला मी बिडिंग केलेली आहे मॅचिंगनी, की व्हाईट नको होती त्यांना, म्हणून ग्रीनच धाग्याने मी बिडिंग केलेली आहे बघा. फ्रीलच्या हातात फ्रीशात. गाऊनला थोडंसं ॲक्टिव्ह वाटतं आणि रोजचं तेच तेच घालून म्हणजे असं घरामध्ये पण यूज करण्यासाठी खूप छान आहे. तर हे सगळे पूर्ण असे योगमध्ये, वन पीसमध्ये किंवा पूर्ण ए लाईनमध्ये असे वेगळे वेगळे गाऊनमध्ये. हा बघा हा एक कपडा वेगळा आहे, अल्पाईनमध्ये कपडा आहे. हा बघा हा अल्पाईनचा कपडा आहे आणि सिंपल आहे, पण खूप छान आहे. कम्फर्टेबल कपडा आहे हा. हा थोडासा कॉस्टली असतो, पण आपण बाजारातून विकत घेतो त्याच्यापेक्षा कमीच प्राईज असते, जास्त नसते. हे बघा याला लेस लावलेली आहे मी आणि बटन दिलेत फक्त. अल्पाईनमध्ये कपडा आहे हा बघा. त्याच्यानंतर मी हे गाऊनच्या कपड्यामध्ये टॉप बनवलेले आहेत बघा. म्हणजे गाऊनचाच कपडा आहे हा. 330ला गाऊन शिवून विकतो, त्याच्यामध्येच मी टॉप शिवलेले आहेत. तर बघा याला कशी डिझाईन केले सिंपलमध्ये. मला बटन अवेलेबल नव्हते म्हणून मी मॅक्सीला वापरते तेच बटन टाकलेत. हातांना असं बेल्ट केलेत. हे बघा. त्याच्यानंतर हा बघा हा कॉलर नेक आहे. हाही टॉप तसा शिवलेला आहे कॉलर नेकमध्ये, खोलत नाही मी. याला पण हातांना डिझाईन वगैरे केलेली आहे बघा. तर आपण बाजारातून विकत घेतो त्या टॉपपेक्षा हे टॉप टिकाऊ असतात आणि खूप छान असतात. तर कस्टमर मागतात शिवून, तर मी 330च्या कपड्यामध्ये फक्त 20 रुपये एक्स्ट्रा घेऊन टॉप शिवून देते. त्याच्यानंतर हे ब्लाऊज आहेत कस्टमरचे बघा. पूर्ण ब्लाऊज आहेत, डिझाईनचे आहेत, प्लेन साधे ब्लाऊज आहेत बघा. सिंपल डिझाईन केलेली आहे. हे मी तिकडेच घेऊन जाणार आहे. जुने कस्टमर आहेत माझे कोकणातले. तरी बघा इथे अजून थोडंसं काम राहिलं आहे, बटन वगैरे लावायचं, फिनिशिंग द्यायची त्याला. त्याच्यानंतर हे बघा सिंपल डिझाईन आहे. ह्यालाही थोडंसं हातामध्ये नीट टाकलं आहे आणि गळ्यावर थोडीशी डिझाईन केली आहे बघा. त्याच्यानंतर हे प्लेन ब्लाऊज आहेत. ह्यालाही थोडंसं सिंपल डिझायनर लुक दिलं आहे, जास्त काही केलं नाही साडीच्या कपड्यामध्ये. आणि हातांना थोडीशी फ्लावर बनवलं आहे. तर हे सगळे आहेत माझे जुने कस्टमर. मी तिकडून घेऊन आले, शिफ्टिंगच्या वेळेला झालं नाही माझं शिवून म्हणून. बघा हे पण आहेत आणि खूप फिनिशिंगला आणि असेच्या असे राहतात. घातल्यावर असं फुगा वगैरे काही येत नाही, जसे आपल्याला दिसतात असे राहतात. ते सिंपल शिवलेले आहेत पण फिनिशिंगनी. तर हा प्रिन्सेस कटमध्ये शिवलेला आहे मी ब्लाऊज. तर बघा मैत्रिणींना, तुम्हाला जर आवडत असेल असे ब्लाऊज, तुम्हालाही कुठल्या ब्लाऊजच्या मापाचं कटिंग हवं असेल, तुम्हाला जमत नसेल, शिवता येत आहे पण माप काढता येत नाही आहे, तुमचं काहीतरी चुकतंय, तर तुम्ही माप मागू शकता. तुमचं मेजर देऊन माप काढून मिळेल तुम्हाला. त्याच्यानंतर हाही सिंपल ब्लाऊज आहे बघा पैठणीवरचा. ह्याला हातांना थोडीशी प्लेट्स मारून डिझाईन केलेली आहे, जास्त नाही पण थोडीशीच आहे. हे सर्व साधे ब्लाऊज आहेत, खूप आहेत ब्लाऊज दाखवायचे बोललात तर. हे टॉप मी जीन्सवर घालण्यासाठी शिवलेले आहेत. तर हे बघा शॉर्टमध्ये शिवलेले आहेत जीन्समध्ये. एक कॉलर नेकमध्ये शिवला आहे. ह्याचंही काम थोडंसं अजून बाकी आहे, बेल्ट वगैरे बटन लावायचे आहेत. तर हा शॉर्ट
जीन्सवर घालण्यासाठी शिवलेला आहे मैत्रिणींनो. आणि हाही दोघी बहिणींना सेम शिवलेला आहे. एका गाऊनच्या पीसमध्ये 3 मीटरमध्ये मी शॉर्ट जीन्सवरचे 2 टॉप बसवलेले आहेत बघा. त्याला कॉलर लावले, याला विग गळ्यामध्ये दिले फक्त. त्याच्यानंतर मैत्रिणींनो हाही टॉप शिवलेला आहे मी नायरा पॅटर्नमध्ये, बघू शकता तुम्ही. जसं तुम्ही रेडीमेड घेता त्याच पद्धतीने शिवलेला आहे. जर तुम्ही असं ट्रायल केला किंवा घातला तर तुम्हाला कोणी बोलेल की कुठल्या दुकानातून घेतला. अजिबात म्हणजे शिवलेलं असं वाटत नाही किंवा कुठे चुकलेलं वगैरे वाटत नाही. त्यालाही हातांना थोडेसे मी बेल्ट टाकलेत आणि बटन दिलेत. मला बटन भेटले नाही, चॉकलेटी वगैरे हवे होते पण भेटले नाही, तर मी जे अवेलेबल होते तेच लावून दिलेले आहेत. बघा इथे कट आणि नायरा पॅटर्न दिलेला आहे आणि प्लेट्स थोड्याशा छोटे छोटे दिलेत. बघा नायरा पॅटर्न टॉप आहे. त्याच्यानंतर हे साडीचे 1 पीस शिवलेले आहेत मैत्रिणींनो. एक सिंपल आपली साडी होती, त्याला लेस पण होती आंब्रेलामध्ये. हे बघा फुल घेर आहे, घागऱ्याला आपण रेडीमेड घेतो तसा. हा बघा आंब्रेला घेरमध्ये ड्रेस शिवलेला आहे. तर या ड्रेससाठी मी 3.5 मीटर अस्तर यूज केलेला आहे बघा. 3.5 मीटरचा अस्तर लागला या ड्रेससाठी मला. हा बघा 1 पीस साडीमध्ये शिवलेला आहे मी. तर हाही आंब्रेलामध्ये शिवलाय. कस्टमरची इच्छा होती आणि खूप छान असं नवरात्रीमध्ये वगैरे ग्रीन कलर वगैरे येतात, तर मग त्यांनी साडी दिली होती. याला लेस होती पण मी ती काढून टाकली आणि पूर्ण हा बघा केवढा मोठा घेर आलाय. आंब्रेला पॅटर्नमध्ये शिवलाय. तर तुम्हाला असेच ड्रेस जर शिकायचे असतील तर कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला त्याचं कटिंग मी दाखवेल. आणि जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही थोडंफार शिकून हे ड्रेस घरच्या घरी छान प्रकारामध्ये साडीमध्ये तयार करू शकता. हे बघा पुढून सिंपल डिझाईन टाकलेली आहे मी. फुल हँड आहेत एवढे. त्याच्यानंतर पाठीमागे पण मी थोडेसे असे लटकन दिलेले आहे, थोडेसे वेगळे स्टायलिश असा लुक दिलेला आहे. आणि त्यांनी ओपन गळा सांगितला होता, तर हा बघा मटका गळा दिलेला आहे थोडासा ओपन. हा बघा किती सुंदर ड्रेस झाला आहे आंब्रेलामध्ये. पूर्ण फुल घेरमध्ये आहे आणि घातल्यावर खूप छान वाटतंय. हा 1 पीस आंब्रेला ड्रेस आहे. त्याच्यानंतर मैत्रिणींनो ही आपण आता नवीन पॅन्ट निघाल्यात, नॅरो पॅन्ट वगैरे साध्या पॅन्ट. तर आपल्याला घालण्यासाठी ट्राय करण्यासाठी खूप छान आहेत आणि कम्फर्टेबल आहेत. तर हा पॅन्ट मी गाऊनच्या कपड्यामध्ये शिवलेला आहे. कॉटन आहे हा कपडा आणि खूप छान बसतो आणि टिकतो. मी स्वतः यूज केलेला आहे, माझ्या मुलीसाठी मी हेच शिवते. तरी बघा खूप छान प्रकारामध्ये मी पॅन्ट शिवलेला आहे. इथे एक पॉकेट दिलेला आहे, एक पॉकेट पण दिला मी इथे. त्याच्यानंतर हा हॉस्पिटलचा ड्रेस आहे. मी तिकडचे कस्टमर माझे हॉस्पिटलचे पण होते, त्यामुळे हा हॉस्पिटलचा ड्रेस आहे. साधा सलवार सूट आणि ड्रेस, सरकारी हॉस्पिटलचा ड्रेस आहे. तो घेऊन जायचं म्हणून सगळं काढून ठेवलं आहे. हे टॉप जे बनवलेले आहेत त्याच्यामधून उरलेल्या कपड्यामध्ये मी हे पॅन्ट बनवलेल्या आहेत छोट्या कॉटनच्या. हे बघा लहान मुलांच्या 50 ते 60 रुपयाला मी विकते. हे असं बघायला गेलं तर तुम्ही मॉलमध्ये गेला तर 100-150 रुपयाला भेटते आणि बाहेर तर अशा कपड्यामध्ये शिवूनच भेटत नाही. तर हे बघू शकता तुम्ही किती सुंदर पॅन्ट झालेल्या आहेत. 1.5-2 वर्षाच्या मुलांसाठी छान पॅन्ट यूज करायला होता त्या. ही 3/4मध्ये शिवलेली आहे मी, बघू शकता. म्हणजे मी टॉप शिवलेल्या कपड्यामधून उरलेली आहे, तर तो कपडा वेस्ट न घालवता मी असं पॅन्ट पण शिवून देते. तर बघू शकता मैत्रिणींनो मी एवढे सगळे कपडे घेऊन जाणार आहे उद्या गाडीवर. तर चाललेली आहे आमची पॅकिंग. आपल्याला दाखवूया थोडंसं. तर जर तुम्हाला आवडले असतील, जर तुम्हाला गाऊन शिकायचे असतील किंवा तुमच्या मेजरप्रमाणे तुम्हाला शिवून हवे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला शिकायला आवडतील किंवा तुम्हाला मेजरप्रमाणे तुम्ही तुमचा मेजर जरी पाठवलं तरी तुम्हाला गाऊन तुमच्या ॲड्रेसवर मिळून जाईल.